जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची जिल्ह्याची मोठी बातमी। जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी स्वीकारला पदभार। गोंदिया भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2019च्या तुकडीचे अधिकारी मंदार पत्की यांनी गोंदिया जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सोमवारी दिनांक 29ला पदभार स्वीकारला। यापूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी फेब्रुवारी 2024 ते जून 2026 या कालावधीत प्रभावी नेतृत्व केले। पत्की नंदुरबार जिल्ह्यात तळोदा येथे प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून कार्य करताना आदिवासी भागातील विकास कामांना गती दिली। बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले मंदार पत्की यांनी 2019च्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अखिल भारतीय क्रमांक 22वा मिळवला होता। त्यांनी पुण्यातील VIT महाविद्यालयातून यांत्रिकी मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे। गोंदिया जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासन अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले। नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवणे आणि विकास कामांना गती देणे हे आपले प्राधान्य असेल असे त्यांनी सांगितले। गोंदिया जिल्हा प्रामुख्याने कृषी आधारित आहे, तसेच जिल्ह्यात पर्यटन विकासाला वाव आहे। यामुळे या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या विकासाला कशी गती देता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे पत्की यांनी सांगितले।